देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत। राजीनाम्यावरती शहांशी चर्चा करण्याची आता शक्यता वर्तवली जाते आहे। खरं तर आपण पाहिलेलं आहे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जी बैठक सुरू होती त्यामधून देवेंद्र फडणवीस हे निघाले आणि आता अमित शहांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस हे जाताना दिसतात। खरं तर 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। महाराष्ट्रामध्ये भाजपने लोकसभेसाठी ज्या प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं आणि पराभवाची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली होती। त्यानंतर राजीनाम्याची चर्चा रंगलेली आहे आणि शहांसोबत आता देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शिवाजी, काय अपडेट्स मिळतात? देवेंद्र फडणवीस शहांच्या भेटीला पोहोचतात। महत्त्वाचा मुद्दा आहे यामिनी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून मुक्त करा आणि पूर्ण संघटनेची जबाबदारी द्या अशा प्रकारचं विधान केलं। तर तेव्हाच अमित शहा यांचा फोन आला होता देवेंद्र फडणवीस यांना आणि तुमचं म्हणणं काय नक्की त्यांच्याकडनं विचारून घेतलं होतं। मात्र त्यांचं म्हणणं असं होतं की अमित शहा यांचं की तुम्ही मंत्रिमंडळात राहावं आणि त्याच पद्धतीने काम करावं, मात्र दिल्लीला येऊन या संदर्भात थेट बातचीत करावी असं सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आता देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत। हा एक मुद्दा झाला। आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे, अमित शहा आणि त्याचबरोबर अजित पवार याची एकंदरीत भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आता ही जे बैठकीच्या नुसार जी माहिती मिळते, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशी तीनही नेत्यांची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रादेशिक जातींचा विचार करून सर्वांना समान संधी मिळेल या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नेत्यांना जे काही मंत्रिपदासाठी नावं दिली जातील ते तीनही नेत्यांच्या बैठकीमध्ये ही नावं दिली जाण्याची शक्यता होती। ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये नक्की काय घडलंय याचा तपशील जो आहे देवेंद्र फडणवीस थेट आता अमित शहा यांना देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढची जी महाराष्ट्रातील जी मंत्रिपदाची नावं आहेत ती थोडक्यात दिली जाण्याची शक्यता आहे। प्राथमिक चर्चा केल्यानंतर अजित पवार त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं काय म्हणणं आहे मंत्रिपदासाठी हे या ठिकाणी अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचल्याचं काम देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळते। फायनल मीटिंग कदाचित हे झाल्यानंतर थेट पुन्हा एकदा एक अमित शहा त्याचबरोबर अमित शहा यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक मीटिंग होऊ शकते अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे जागा वाटपासंदर्भात सध्या हे गठबंधनचं सरकार आहे, त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासारख्या क्रुशियल स्टेटमध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्राला दुःखमाप देणं गरजेचं आहे। ही बाब देखील लक्षात घेता राज्यातील कोकण असो, उत्तर प्रदेश, उत्तर महाराष्ट्र असो, त्याचबरोबर मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, या सर्व भागांना एक समान न्याय देणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर शिवाजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना आता त्यांची बार्गेनिंग पॉवर साधारणतः वाढलेली दिसते आहे। शिंदेची शिवसेना ज्यांनी 2 मंत्रिपद मागितलेली आहेत त्यापैकी एक कॅबिनेट हवंय, एक राज्यमंत्रीपद हवंय, त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे। या दोन्ही पक्षांकडून साधारणतः कुणाकुणाची नावं कुठल्या कुठल्या पदासाठी चर्चेत दिसत आहेत? सगळ्यात महत्वाचं असं आहे की तसं जर पाहिलं तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपसोबत आले होते आणि त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती केंद्रामध्ये, जेव्हा 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता त्यामुळं अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। त्यांना 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद हे निश्चित समजलं जात आहे। कदाचित त्यांच्या विश्वासूपणाला जागून भाजप 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं आणि जर राष्ट्रवादीचा विचार केला तर त्यांना फक्त 1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे। त्याचं कारणही असं सांगितलं जात आहे की सुनील तटकरे यांना जर मंत्रिपद द्यायचं म्हटलं तरीही सुनील तटकरे यांच्या घरामध्ये अगोदरच राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आहे आदिती तटकरे यांच्याकडे आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात महत्वाची पदं जी आहे ती तटकरे यांच्या घरामध्ये येतील। ठीक आहे शिवाजी, त्यामुळे फडणवीसांच्या या बैठकीच्या नंतर नेमकी काय अपडेट मिळते याविषयी सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।